या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आली आहे, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। कारण की बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार। अगदी तसंच झालेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कालपासूनच या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती। कारण की बहिणींनो, मी जो काही तुम्हाला सांगतो ती 100% माहिती खरी असते, म्हणून जी काही तुम्हाला माहिती मी देत असतो ती अगदी खरी माहितीच देत असतो। तर तुम्ही बघू शकता कालपासून तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे। तर ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहे अशा प्रत्येक बहिणींनी अगोदर कमेंट करून सांगा की हो सर, मला डिसेंबरचे 1500 रुपये आलेले आहे। कारण की बहिणींनो, आत्ताच तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये आले होते आणि आता लगेच तुम्हाला संक्रांतीच्या निमित्ताने हे 1500 रुपये जमा झालेले आहे आणि आता हे तुम्हाला 3000 रुपये मिळणार होते, पण काही कारणास्तव तुम्हाला फक्त 1500 रुपयेच दिलेले आहे। आता आणखी तुम्हाला 1500 मिळणार आहे, पण हे 1500 रुपये आणखी कोणाला मिळणार आहे? तर ज्या बहिणींना आता डिसेंबरचे 1500 रुपये आलेले, म्हणजेच काल आणि आज ज्या बहिणींना ठिकाणी पैसे येणार आहे त्या बहिणींना लगेच आणखी 1500 मिळणार आहे। तर पटापट कमेंट करून सांगा की तुम्हाला 1500 रुपये आले की नाही। ज्यांना आले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला आलेले, आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील अशा बहिणींनी सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे। तर त्या बहिणींना लगेच आणखी 1500 रुपये पाठवले जाणार आहे। ज्यांना आले नसेल त्यांना आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहे आणि ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांना आणखी 1500 मिळणार आहे। तर यासाठी प्रत्येक बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येतं, त्या बटनाला क्लिक करून प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला हाईप करून द्यायचे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते, म्हणून प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, 2 महिन्याचा एकत्रित लाभ देण्याची घोषणा केली होती। राज्यामधील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकत्र देण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र यावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलेला होता आणि आचारसंहिता लागू असताना लाभ अग्रिम स्वरूपात कसा देता येईल असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि यानंतर आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। आता स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे काय झालं, तर जो काही लाभ होता तो लाभ तुम्हाला फक्त आता 1500 रुपये ठिकाणी देण्याचं ठरवलं। म्हणजेच तुम्हाला मिळणार होते 3000 रुपये, पण तुम्हाला 3000 न देता 1500 रुपये दिलेले आहे। आणखी तुम्हाला 1500 मिळणार आहे आणि हे 1500 कोणाला मिळणार आहे? तर ज्या बहिणींना आता 1500 आलेले त्याच बहिणींना मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला पैसे आले की नाही। आले असतील तर आले लिहून पाठवा, आणि आले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे। तर त्यासुद्धा बहिणींना लगेच पैसे पाठवले जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आणखी तुम्हाला 1500 मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते, म्हणून प्रत्येक बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।